आपल्यासोबत भाजप आमदार चित्राताई वाघ आहेत. चित्राताई, संघस्थानावर भाजपचे लोक नेहमीच येत असतात, मात्र यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीला निमंत्रण आहे. सगळ्यांसाठीच ऊर्जा देणारं हे स्थान आहे. ऊर्जा घेऊन आम्ही या ठिकाणून जात असतो. आज महायुतीचे सगळेच नेते, महायुतीचं सरकार म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, या ठिकाणी अवतरलंय आणि सगळेच जण या ठिकाणी दर्शन घेत आहेत. खूप छान वाटतंय की सगळे एकत्र आलोय. जसं काम आम्ही एकत्र केलंय तसं आज सगळेजण रेशीम बागेमध्ये सुद्धा एकत्र आलेलो आहोत. भाजप स्वाभाविकपणे भाजपचे नेते पदाधिकारी या ठिकाणी येत असतात, शिवसेनेचे पदाधिकारी आमदारही या ठिकाणी येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आज येतील? नाही, नक्की येतील. का नाही येणार? कारण संघाने जे काम केलं आहे ते नाकारू शकत नाही आणि त्यांनी फक्त भाजपासाठी काम केलेलं नाही आहे, महायुतीच्या प्रत्येक घटकाला निवडून आणण्यासाठी काम केलेलं आहे. एवढंच नाही, जे चांगली विचारधारा आहे ती आत्मसात करणं ही मनुष्यधर्म असतो. त्यामुळे ते सुद्धा येतील आणि या ठिकाणी ऊर्जा घेऊन जातील असं मला वाटतंय. राष्ट्रवादीला जो यश मिळाला त्याच्यामध्ये संघाचंही योगदान आहे, कारण महायुतीसाठी जेव्हा संघाने काम, मी तुम्हाला म्हटलं की काम महायुतीसाठी केलं गेलं, काम फक्त भारतीय जनता पार्टीसाठी केलं गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे संघाचा फार मोठा यामध्ये सहभाग आहे, सहयोग आहे आणि हे राष्ट्रवादीही नाकारू शकत नाही, शिवसेनाही नाकारू शकत नाही आणि आमचा तर प्रश्नच नाही. संघाने यंदा मोठी भूमिका बजावली आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाकारू शकत नाही असं एक अत्यंत सूचक वक्तव्य चित्रा वाघ करतायत. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.